आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। सांगली जिल्ह्यातून या घडीची एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे। बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरत असलेल्या शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाच्या विरोधात आता शेतकऱ्यांनी आरपारची लढाई सुरू केली आहे। सांगलीच्या विटाजवळील नागेवाडी परिसरात प्रस्तावित घाट रस्त्यासाठी प्रशासनाकडून आज ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार होते, मात्र स्थानिक शेतकरी आणि नागरिकांनी एकत्र येत या सर्वेक्षणाला कडाडून विरोध केला असून प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत। जमीन आमच्या हक्काची, नाही कोणाच्या बापाची आणि प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला। आंदोलक शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत गरज पडल्यास जेलमध्ये जाऊ, उपोषण करू, पण आमची सुपीक शेती आणि उपजीविका नष्ट होऊ देणार नाही असा थेट इशारा सरकारला दिलाय। विशेष म्हणजे संध्याकाळपर्यंत पाण्याचा एक घोटही न घेता आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे। परिसरात आधीच समांतर रस्ता उपलब्ध असताना या नव्या रस्त्याचा अट्टहास कशासाठी? भविष्यात यामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार असे संतप्त सवाल आता आंदोलक विचारत आहेत। याशिवाय 2013च्या भूसंपादन कायद्यानुसार कोणतीही पूर्वसूचना किंवा अधिसूचना न देता हे सर्वेक्षण बेकायदेशीरपणे केले जात असल्याचा आरोपही शेतकऱ्यांनी केला आहे। सध्या घटनास्थळी प्रांताधिकारी, विटा तहसील आणि विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्यासह मोठा फौजफाटा तैनात आहे। प्रशासन शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र शेतकरी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। ड्रोन सर्वेक्षण ही प्रत्यक्ष भूसंपादनाची पूर्वतयारी असून ते तत्काळ थांबवावे, अन्यथा पुढील गंभीर परिस्थितीला शासन जबाबदार असेल असा सज्जड दम शेतकऱ्यांनी दिला आहे।